विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याकडे 2024-25 साठीच्या गळीत हंगामात येणाऱ्या ऊसाला प्रति टन 3225 प्रमाणे पहिला हप्ता देण्यात येईल अशी घोषणा माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी केली आहे। शिराळा तालुक्यातील चिखली येथे विश्वासराव नाईक साखर कारखान्यात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते। यावेळी उपाध्यक्ष माजी आमदार बाबासाहेब पाटील यांच्यासह संचालक मंडळ आणि कार्यकारी संचालक अमोल पाटील प्रमुख उपस्थित होते। यावेळी अध्यक्ष मानसिंगराव नाईक म्हणाले की या गळीत हंगामात आम्ही जाहीर केलेल्या प्रति टन 3225 हा दर आतापर्यंत सांगली जिल्ह्यातून जाहीर झालेला सर्वात जास्त दर आहे। सध्या कारखान्यात दररोज सुमारे 5500 टन क्षमतेचे गाळप होत आहे। हंगामात 7 लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे। केंद्र सरकारचे साखर कारखानदारीबाबतचे धोरण निश्चित नसल्यानं मोठा फटका बसत आहे। बाजारपेठेत 3800 रुपयेपर्यंत गेलेले साखरेचे दर आता सुमारे 500 रुपयांनी घसरले आहेत। त्यामुळे ऊसाला दिला जाणारा दर आणि साखर निर्मितीस येणाऱ्या सर्व खर्चांचा विचार करता हा मेळ बसत नाही। त्यामुळे कारखानदारी अडचणीत येण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांच्या मालकीची कारखानदारी वाचवणं आणि ऊस शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी साखरेचा दर 4200 रुपये निश्चित होणं गरजेचं आहे।